हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळची वेळ आहे. इथं माझी देवपूजा झाली आणि देवांची आंघोळ पण झालेली आहे. तर अशी केली मी आजची देवपूजा. पपईच्या झाडाला आहे ना एक पपई आली होती, तर बाहेर आहे ना हे ऑफिसला निघाले होते, तर बाहेर ओढणी नेली आणि आम्ही दोघी मायलेकींनी दोन साईडला ओढणी पकडली आणि साहेबांनी ना एका बांबूने खाली पपई पाडली. तर ओढणीमध्येच पाडली, खाली पाडली असती ना तर ती फुटून गेली असती, त्याच्यामुळे ओढणीमध्येच घेतली. आणि ती खूप गोड पपई आहे. तर पपई तोडल्यानंतर लक्षात आलं का पपई तोडताना ना व्हिडिओ काढायला लागत होता. आणि इथे ना काजू बदाम बारीक करू राहिले. मला ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे आहेत, तर काजू बदाम बारीक करून घेते आणि खूप वेळ लागतो काजू बदाम बारीक करायला. 2 दिवसापासून मी थोडे थोडे करून आणि हे बारीक करू राहिले, तरी पण माझ्याच्याने अजून झालेले नाही आहे. कारण काही तेच नव्हते, म्हणजे मला काजू बदामच बारीक करायचे, दुसरे पण कामं, पण खूपच उशीर लागतो. तर इथे ना सर्व काजू बदाम व्यवस्थित बारीक करून घेते. आणि आत्ता ना जरा थोडे दिवसापासून आहे ना आपले दररोजच व्हिडिओ येत नाही. मी खूप प्रयत्न करते, पण काय आहे, माझे दीदी आणि आधीचे दोघांचे पण बोर्डाचे पेपर आहेत. दीदी 12वीला आहे, आधी 10वीला आहे, त्याच्यामुळे त्यांचे पेपर चालू असल्यामुळे ना माझं आत्ता जरा थोडंसं दुर्लक्ष झालं आहे. पण तरी प्रयत्न करते, दररोज एक तरी व्हिडिओ आपल्या चॅनलवर आला पाहिजे, हा माझा खूप प्रयत्न असतो, अट्टहास असतो. पण एखाद्या दिवशी होतंच माझ्याकडे, कधीतरी का 1-2 दिवस कधी व्हिडिओच येते नाही. तर इथं बघा मस्त असे लाडू पण तयार झालेले आणि खूप छान लाडू झाले, खूप मस्त लाडू झाले, तर मुलांना पण आवडले. तर मला आहे ना आज उपवास आहे पशुपतीनाथांचे. मी सोमवार सुरू केले, तर 5 सोमवार करायचे असतात. तर आजचा माझा दुसरा सोमवार आहे. सकाळची पूजा झाली आहे आणि आत्ता मी चालले, संध्याकाळची वेळ आहे, तर मंदिरात चालले पूजेसाठी. सौसांच्या वेळेस जायचं असतं. कसं गाय वासरं घरात येतात ना त्या टायमाला आपण पूजेला जायचं असतं. तर चला, मी पूजेचं सर्व ताट तयार केलेलं आहे. जे सकाळचं ताट आहे ना तेच ताट न्यायला लागतं आहे. तर ते ताट माझं तयार आहे आणि आत्ता मी चालले मंदिरामध्ये. शंकराचं मंदिर पण घराजवळच आहे, तर मंदिरात जाते आणि मस्त पूजा वगैरे करून आणि घरी येते. नमस्वाय शिवाय गौरी वंदनाब्जा वृंद सूर्याय दक्षधरनाशकाय श्री नीलकंठाय वृषभध्वजाय तस्मै श्रीकाराय नमस्वाय वशिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुनींद्र देव चर्चिताय शेखराय चंद्रार्क वैश्वनर लोचनाय. तर आत्ता मी चालले मंदिरामध्ये. शंकरांचं मंदिर पण घराजवळच आहे आणि आत्ता खूप गर्दी पण होईल मंदिरामध्ये. कसं खूप बायकांनी पशुपतीनाथांचे उपवास धरले आहेत ना, तर मग गर्दी होईल. तर बघा सौसांची वेळ झाली आहे. नैवेद्य प्रसाद करून चालवलेला आहे. 6 कणकेचे दिवे बनवायला लागतात, तर ते पण बनवून घेतले. आणि हे बघा इथं शेड आहे ना, इथंच मंदिर पण आहे शिवशंकरांचं. मंदिरातली पूजा झाल्यानंतर आपण घरी येतो ना, तर आपण 6 दिवे सोबत नेलेले असतात. तर 5 दिवे तिथं लावायचे आणि 1 दिवा आहे ना घरी घेऊन यायचा असतो. घरात शिरताना उजव्या हाताला दारामध्ये जो आपला प्रवेशद्वार आहे ना तिथे लावायचा असतो हा दिवा. हळदी कुंकू व्हायचं, अक्षता व्हायचे, फुल व्हायचं, त्या दिव्याचं आपण दर्शन घ्यायचं आणि त्याच्यानंतर घरात प्रवेश करायचा. आपला 12 दिवस झाले स्लॅब भरून, तर पाणीच भरलेलं राहतं. बघा पाण्याला कसं शेवाळ आलंय, कारण स्लॅबमध्ये 21 दिवस पाणी भरून ठेवायचं राहतं. नाही 21 तरी 18 दिवस का होईना, पण स्लॅब पाण्याने भरून ठेवायचा असतो. ते बघा कसं शेवाळ आलं एवढं स्लॅबला आम्ही पाणी भरून ठेवले, त्याने एवढं पाणी मारतो. आत्ताच ऑफिसमधून आले आणि लगेच वरती आले, तर बघा माझं केस तशीच, अजून चहा पाणी नाही, फ्रेश नाही. आता खाली गेल्यानंतर चहा पाणी घेणार, फ्रेश होणार. इथं पाण्याच्या टाकीचं झाकण करायचं काम चालू आहे. RCC मध्ये टाकीचं बांधकाम झालंय आणि आता हे झाकणाचं काम चालू आहे. आणि तिथून असं उतरायला वगैरे ठेवलेलं आहे. तर आता उद्या भरणार आहे, म्हणजे स्लॅब टाकणार आहे याच्यावरती.
खाली का दादा खाली आहे का मध्ये आहे एक दादा आहे तो खाली टाकी मध्ये आहे त्याच्यातलं पाणी काढलं का टाकीतलं का तसंच आहे काय कसं करशील तू नाही आहे का तसंच त्याला काय होतं? नाही त्याला काय ते अजून होल वगैरे पाईप सगळं आल्यावर ते निघूनच जाणार आहे स्लॅब तर पाण्याने फुल भरेले पण साईडच्या मेरा आहेत ना त्या पाण्याने भिजवायला लागतात पाणी मारायला लागतं आणि एवढी हवा सुटली आहे ना का हे मला म्हणतात मागं सरक कारण खूप हवा सुटलेली आहे आणि संध्याकाळचं वातावरण बघा किती मस्त आणि फ्रेश वातावरण आहे अजून तर मी चहा घेतलेला नाही आलो ऑफिसमधून आणि दोघं जण लगेच वरतीच आलो आहे तर मेराच्या बाजूनी ना पाणी मारून घेते आणि इतकी हवा सुटली एवढं भारी वाटतंय ना थंडगार पाणी पण वाटतं माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा कारण तुम्ही ज्या वेळेस कमेंट करतात किंवा लाईक येतात सबस्क्रायबर वाढतात ना तर काम करायला पण खूप छान वाटतं आणि खरंच मी मनापासून सांगते का दररोजचा माझा प्रयत्न असतो का आपल्या चॅनलवर एक तरी व्हिडिओ गेलाच पाहिजे पण कधी कधी येणं शक्य होत नाही मला ऑफिस पण बघायला लागतं आणि घरातलं पण बघायला लागतं त्यातल्या त्यात घराचं काम पण चालू आहे ना तर एखाद्या दिवशी होतं माझ्याकडून व्हिडिओ कधी कधी म्हणजे येत नाही पण नक्कीच यापुढे ना मी प्रयत्न करणार आहे का आपल्या चॅनलवर दररोज एक तरी व्हिडिओ आलाच पाहिजे तर ही संध्याकाळची वेळ आहे कमीत कमी 5-6 वाजले असतील तर इथे ना दीदीने काय बनवायला घेतलं ना मी तुम्हाला दाखवते बारीक कांदा चिरला आहे उभा तिने चिरला आहे आणि सकाळची पोळी आहे ना तर त्या पोळीचं ती काहीतरी बनवणार एखादा पदार्थ तव्यावर गरम करायला ठेवली तर शेजवान चटणी घेतली आहे ती ना आणि बघूया आता ती शेजवान चटणी त्या पोळीवर टाकणार आहे पोळी गॅस कमी केली आहे हे मेयोनीज घेतलेलं आहे ते पण शेजवान चटणीवर टाकून घ्यायचं आहे मुलांना आवडतं असं काहीतरी वेगळं करून खायला हा आहे पिझ्झा आणि पास्ता सॉस तो पण टाकून घ्यायचा आहे त्याच्यावरती आता ते सर्व पोळीला लावून घेणार आहे म्हणजे चोळून घ्यायचं आहे आणि गॅस कमीच ठेवलेली आहे तर चला मुलांना असं काहीतरी येतं ना एखाद्या वेळेस आपल्याला कंटाळा आला किंवा आपण कुठे बाहेर गेलो ना तरी ते काहीतरी असं करून खाऊ शकता तर पूर्ण पोळीला लावून घेतलं आहे तिने आणि तिने कधी बनवलं नाही मला माहिती पण नव्हतं तिनेच व्हिडिओ पण बनवला होता तर पूर्ण पोळीला लावून घेतलं आहे आणि कांद्याचं आहे ना एकदम तिने उभा कापलेला होता ना तर तो एकदम सुट्टा करून घेतलेला आहे त्यावरती कांदा टाकून घेणार आहे आता इथं चीज घेतलं आहे आणि ते पण आहे ना किसनीने किसून टाकणार आहे बारीक जी किसणी आहे ना अद्रक वगैरे आपण किसतो त्या किसनीने टाकून घेणार आहे तर हे बघा ते टाकलं आहे आणि गॅस कमीच ठेवलं आहे तर आता हे चीज पूर्ण त्या पोळीवर वितळेल पूर्ण चीज इथं तुम्ही बघाल ना तर वितळलं आहे आणि तयार झालेले आहे तर पोळीपासून बनवलेला पिझ्झा असं नाव दिलं आहे तर बघा आता आहे ना एका ताटामध्ये काढून घेणार आहे तर चला मी ह्या व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ